द्यायचे. कर्माचे फळ असे मिळते असे म्हणतात. काय होय सर, याचा मतलब मला समजत नाही. ये फल खाओ पर कर्म कर, अच्छे कर्म करो पर अपेक्षा मत रखो फलों की, ऐसा बोलने का मतलब. जे का हो सर, मला समजलंच नाही, याचं मिनिंगच नाही समजलं. सांगा चांगल्यापैकी. अरे चांगले कर्म करायचे पण फळाची अपेक्षा नाही करायची. खरं फळं आहे ना कुठेही भेटते तुले. केळ घ्यायला जा, तू सेब घ्यायला जा, चिकू घ्यायला जा, ते तर दुकानात भेटून जाते ना. कर्म नाही भेटत म्हणून कर्म करायचे, फळाची अपेक्षा नाही करायची. ते कुठेही भेटते, पैसे राहिले तर कुठेही भेटते, समजलं. हे हो तुमचा मतलब. आता मग म्हणते सबर करो, सबर का फल मीठा होता. आता मला सांगा लागन, सबर नहीं करने का फल मीठा नहीं होता. वो तो कहीं भी मिलते हैं, रास्ते में ले लेने का. 10 रुपए, 20 रुपए, 50 रुपए, 100 रुपए में ले लेने के फल. बस कर्म करो, कर्म की चिंता ना करो, ऐसा बोलना पड़ेगा मुझे. आता समजलं तुले बिंडोक. असा पाहिजे, असं बोलायचं, समजलं. माझ्यासारखं असं रिकामं नाही का बनिवन घुमू घुमू. दिमाग आहे तुझा ना का घुमलेला आहे. सर घुमलेला दिमाग नाहीये, माझा दिमागच नाहीये, घुटण्यात आहे माझा दिमाग. अगर असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं का. आता तुम्ही केवढे मोठं उदाहरण दिलं ज्याचा अर्थ तुम्हालाच नाही समजलं, पण तुम्ही उदाहरण तर दिलं चांगलं. उफ, मुझे कह रहा है मुझे नहीं समझा. गधा कहीं का, सब समझ के भी ना समझ बने उसी को तो इंसान कहते हैं. याचा अर्थ तुम्हालाच येत नाही, तुम्हाला का समजून सांगणार. कर्म करा, फळाची अपेक्षा नका करा, फळ तर दुकानात भेटते. हे तुमचे विचार आहे सर. थँक्यू सर, तुम्ही मला सांगितलं. माझ्यासारखं थोडंसंही वरचं तुमचं रिकामं आहे, जाऊ द्या सर.